तर मंडळी छानपैकी मला असं वाटलं की आज कढी भाजीची रेसिपी दाखवा, एकदम चटकदार आणि तोंडाला चव येणारी अशी. चला तर बघूया. मंडळी भाजी कढी बनवण्यासाठी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी दही घेतलेलं आहे, एक कांदा घेतलेला आहे, अद्रक घेतलेलं आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, हा गावरान लसूण पातळ साल असल्यामुळे मी काही सोलत नाही, माझा गावचा लसूण असतो, ही लाल मिरची घेतलेली, जिरे, मोहरी, हळद आणि तेल. तर मंडळी आपण सर्वात प्रथम या हिरव्या मिरच्या आहे ना त्या वाटून घ्यायच्या आपल्याला. हिरवी मिरची, अद्रक आणि थोडंसं लसूण. मंडळी आपण भजी बनवायची, कढी भजी करायची म्हटल्यावर एक कांदा कापून घेते मी थोडासा, असा उभा पातळ कापून घ्यायचं आहे. तुम्हाला मी ना खेकडा भजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही बघू शकतात की एकदम छान खेकडा भजी झालेली आहे आपले, कुरकुरीत एकदम. तर मी आता ही कढी भाजी करायची म्हटलं आपल्याला कुरकुरीत नाही करायची, ही भाजी मी एकदम सॉफ्ट बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी कशी बनवणार आहे आता एकदम. आणि ही आपल्याला कढी भाजी म्हणजे काही जण कांदा टाकतात, काही जण नाही टाकत. तर मी एक कांदा कापून टाकते, म्हणजे खूप छान लागतं ते भाजी. तर दाखवते मी तुम्हाला आता. हा कांदा बारीक कापून घेते मी, अशा पद्धतीने घेते कापून. आणि हे लसणाची मिरची टाकून घेते भाज्यांमध्ये, कारण खूप छान लागते हे लसणाची मिरची. तुम्हाला मी लसणाची मिरचीचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. मी अजून व्हिडिओ बनवलेला नाही येतो, पण आता नक्कीच बनवून दाखवेल, कारण पावसाळ्यात आपल्याला ना या लसणाची मिरचीचा खूप उपयोग होतो. हे बघा, आता मी कांदा टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि थोडंसं मीठ टाकून घेऊ. थोडीशी हळद टाकून घेते मी. आणि थोडी कोथिंबीर घ्यायची आपल्याला कापून भाज्यांसाठी. आता थोडीशी कोथिंबीर कापून घेते भाज्यांसाठी, कारण कोथिंबीर टाकली ना भाज्यांचा सुगंध खूप छान येतो. आणि माझं ॲक्च्युली आज हिंग संपलेलं आहे, तुम्ही हिंग सुद्धा वापरू शकतात. तर मी आता हे ना छान असं बारीक करून घेते, एक जो करून घेऊ आपण मस्तपैकी, कारण आपल्याला भजी करायची म्हटल्यावर आपल्याला कांद्याचं याचं एकत्र सगळं मिश्रण झालं पाहिजे. तर आपल्या भाज्यांचं पीठ तयार आहे. आता मी भाजी काढून घेते अगोदर. मी आता गॅस पेटवून घेते, कारण आपल्याला भाजी काढायची. थोडीशी कढई गरम होऊन दे, ओली थोडी कढई, ते थोडीशी सुकून घेते मी. आता आपलं तेल तापलेलं आहे, तर आता मी भाजी सोडून घेते थोडीशी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चमच्याने पण सोडू शकता, पण मला ना चमच्यापेक्षा हाताचा वापर केलेला खूप आवडतो. कारण जे आपल्या हाताने म्हणजे आपण प्रेमाने बनवतो ते एका प्रकारची माया आपल्या पदार्थांमध्ये गेलेली असते, त्यामुळे मग आपले पदार्थ खूप छान चविष्ट होतात. म्हणून मी शक्यतो हाताचाच वापर करते. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चमच्याने सुद्धा भाजी काढू शकतात. तर मंडळी मी या पद्धतीने अशी भाजी थोडीशी पलटी मारून घेते. कारण हे बघा, तुम्हाला मी काल खेकडा भाजी दाखवली एकदम कुरकुरीत, आणि आताची भाजी ना खूप सॉफ्ट आहे. कारण आपल्याला कढीमध्ये ना कडक भाजी बनवायची नाही, सॉफ्ट भाजी बनवायची एकदम, आणि अशी गोल गोल बनवायची. खूप छान लागतात कढीमध्ये. ही कढी भाजी जर खाल्ली ना तुम्ही, खरोखर ही रेसिपी जवळजवळ 2-3 वेळा आठवड्यातून करू शकतात. आणि ही कढी म्हणजे आपण आपली साधी खिचडी बरोबर खाऊ शकतो, चपाती बरोबर खाऊ शकतो, किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकतो. काही म्हणजे प्रत्येक पदार्थाबरोबर ही कढी चालते आपली. तर आता काही कार्यक्रमामध्ये बघा, म्हणजे कढी, पुन्हा लापसी आणि भात, असं गावी काही समारंभांमध्ये शक्यतो जास्तीत जास्त हाच मेनू असतो, कढी भाजी, भात आणि लापसी. तर पहा, मी अशा पद्धतीने भजी बनवून घेतलेली. आता ती काढून घेते मी. तर मंडळी मी सर्वात प्रथम दही टाकून घेते, कारण आपल्याला हे दही आहे ना असं छान घोटून घ्यायचं याच्यामध्ये. असं दह्याच्या गठुळ्या होत नाही, असं छान पैकी तसं घोटून घ्यायचं. तुम्ही चमच्याने पण घोटू शकतात किंवा याने सुद्धा घोटू शकतात, तसं काही नाही. आणि त्याच्यामध्ये मी पाववाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा मी छान घोटून घेते. आता मी हे ना थोडंसं पाणी टाकून घोटून घेते. आता आपण मोहरी टाकून घेतली, ती मोहरी अशी तडतडली ना का मग जिरे टाकून घेऊ.
आता अद्रक लसणाची पेस्ट आपण बनवली होती, दोन्ही हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसूण छान असं परतून घ्यायचं. हिंग सुद्धा वापरू शकतात. माझी आज खरोखर म्हणजे हिंग संपल्यामुळे मला आठवण पण राहिली नाही आणायची, त्याच्यामुळे मी हिंग वापरलेला नाही आहे. पण तुम्ही आवर्जून टाका हिंग. आणि एक कढीपत्ता टाकते मी, 2-3 लाल मिरच्या टाकलेल्या आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. असं छान परतून घ्यायचं आणि थोडंसं मी पाणी टाकून घेते फोडणी जळू नये म्हणून. पहा बरं, सगळं घरभर हा सुगंध पसरलेला आहे फोडणीचा. आपला इतकी छान कढी होते नाही भजी कढी, इतकी सुंदर होते का तुम्ही आवर्जून बनवणार. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा. तर आता मी आपण दही आणि बेसन पीठ एकत्र करून घेतलं होतं ते टाकून घेते मी. हे वाटीतलं थोडंसं पाणी टाकून घेते मी. ज्या कढईमध्ये भजी काढली ना त्याच कढईमध्ये मी आता कढीसुद्धा बनवून घेणार आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाकू शकतात. पहा बरं, थोडी मी हळद पावडर टाकून घेते. आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे कढी करताना अगोदर मीठ टाकायचं नाही. ज्यावेळेस आपल्या कढीला उकळी येईल ना छान अशी, नंतर मीठ टाकायचं, कारण कढी फुटण्याची शक्यता असते, म्हणून मीठ शेवटला टाकायचं. तर आता आपण छान अशी उकळी येऊन देऊ त्याला, म्हणजे सुंदर होईल आपली कढी. आपल्या कढीला छान अशी उकळी आली बघा. 2 मिनटं मी छान उकळून घेतली, अशी मस्त उकळी आली बघा. तर मी आता त्याच्यामध्ये ना असं कोथिंबीर टाकून घेते आणि मीठ टाकून घेते. आता एकदम गॅस मी बारीक केलेला आहे बघा. आता मी मीठ टाकून लगेच गॅस बंद करणार आहे, कारण आपली कढी फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे अगोदर मीठ टाकायचं नाही कढीला. आता मी गॅस बंद केला आहे आणि मीठ छानपैकी तसं मिक्स एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, म्हणजे कढी फुटत नाही आपली. ही भाजी बनवून घेतली होती ती त्याच्यात टाकून घेते. पहा बरं किती सुंदर झाली आपली कढी. तर मंडळी, आपली कढी भाजी किती छान झालेली तुम्ही बघितलं का? कारण इतकी सुंदर झालेली ना, चवसुद्धा खूप अप्रतिम झालेली आहे. तर मंडळी, माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ही कढी भाजी आणि राईस करून बघा. तोंडी लावायला असं पापड एकदम छान, खूपच सुंदर आणि इतकी चविष्ट लागते ना का, म्हणजे तुम्ही जर पहिलेच प्रयत्न जर माझ्यासारखी कढी भाजी केली ना, तुम्ही म्हणाल नाही आठवड्यातून 2-3 वेळा आपल्याला ही रेसिपी करायलाच पाहिजे. तर ही 100% काय 200% गॅरंटी देते, ही रेसिपी तुम्हाला खूप आवडणार आहे. तर मंडळी, नक्कीच माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, पण आवर्जून कमेंट करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. तर मंडळी, भेटूया पुढील भागात. बाय बाय.